या वयात ह्यांना कशी लाज वाटत नसेल? त्याच्यामुळे शरद पवारांना आता कंपल्सरी रिटायरमेंट, इच्छा असो अथवा नसो, त्यांना घरीच बसावं लागणार आहे. सगळ्या गोष्टी करून झाल्या हो. 10 तरी आले, पवारांची लाज राखली गेली. किती प्रकारच्या खेळी केल्या हो, किती वाईट वागावं. आता म्हातारपणी त्यांची प्रतिमा शून्य झालेली आहे. हा माणूस म्हणजे विकृत, हा माणूस प्रखर जातीयवादी. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जो निकाल लागलाय, त्या निकालाने काही बाबी स्पष्ट केल्यात. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की महाराष्ट्राच्या इतिहासातच असा निवडणूक निकाल लागला नाही. महाविकास आघाडीचं खरं म्हणजे गाशा गुंडाळायलाच मतदारांनी पूर्णपणे सांगितलंय. आता या 3 प्रमुख पक्षांपैकी आज आपण शरद पवार राष्ट्रवादी गट याची अवस्था अशी का झाली याच्यावरती चर्चा करणार आहोत. मुळात शरद पवार यांचा पक्ष फुटल्यानंतर तेव्हाच अशी स्थिती होती की यांचं काही खरं नाही. कारण जवळजवळ 2/3 आमदार हे त्यांना सोडून गेले होते. आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी लोकांच्या समोर मी पक्ष स्थापन केला, मग ते मला पक्षही गेलं, चिन्हही गेलं. जे काही शरद पवारांच्या बद्दलची सहानुभूती होती ती लोकसभेला मिळाली. आणि तब्बल 8 खासदार होते, शरद पवार गटाचे 8 खासदार निवडून आले. इतकी प्रचंड सहानुभूती. आणि त्या पार्श्वभूमीवर विधानसभेची निवडणूक होणार असल्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी सर्वाधिक शरद पवारांच्या गटात होती. आणि शरद पवारनी विधानसभा निवडणुकीत ते फिरले, पण पावसात भिजले, पावसात सभा घेतली, सगळ्या गोष्टी झाल्या. पण निकाल काय लागला? केवळ 10 जागा आल्या. म्हणजे जवळजवळ 85 जागा त्यांनी लढवल्या होत्या. स्ट्राईक रेट त्यांचा लोकसभेचा 80% आणि जेमतेम 11% हा स्ट्राईक रेट राहिला विधानसभेचा. बघा काय आहे की या विधानसभेच्या निकालातून एक बाब स्पष्ट झाली. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे निवडून आल्या आणि अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत झाल्या. पवारांना असं वाटलं की आता आपलं सगळं आपण जे म्हणू ते बारामतीतले लोक ऐकतील. आणि त्यामुळे त्यांनी आवाहन असं केलं, मी 30 वर्ष राजकारणात राहिलो, 30 वर्ष अजित पवार राहिले, आता पुढचं भविष्य युगेंद्र पवार त्याच्या मागे उभं राहा. तेव्हा अजितदादा असं म्हणाले की का रे बाबा, अजून शरद पवारांना राजकारणात राहायचं आहे, माझ्यापेक्षा 25 वर्षांनी ते मोठे आहेत. आणि मग मलाच तुम्ही आत्ता का रिटायर करता? खरं उद्याचं भविष्य जे आहे ना ते मीच आहे, पवार साहेबांनंतर मीच आहे असं त्यांनी सांगितलं. आणि ते तिथल्या मतदारांना पटलं आणि युगेंद्र पवारांना लोकांनी नाकारलं. आता ते जे वाक्य आहे ना, उद्याचं भविष्य मी आहे, हे बहुतेक सगळ्या लोकांना पटलेलं दिसतंय, राष्ट्रवादीचे जे समर्थक आहेत. आणि त्यामुळे शरद पवारांना टाटाच केलाय विधानसभा निवडणुकीत मतदारांनी. ते असं म्हणाले ते 1.5 वर्षानंतर आता मी काही राज्यसभेवर जाणार नाही. त्यांची इच्छा जरी असली तरी 10 आमदारावरती राज्यसभेतला खासदार निवडून जात नसतो. त्याच्यामुळे शरद पवारांना आता कंपल्सरी रिटायरमेंट, इच्छा असो अथवा नसो, त्यांना घरीच बसावं लागणार आहे. म्हणजे तुमचं वय झालंय, आता तुम्ही घरी बसा. आता गोष्टी सांगेन युक्तीच्या 4 हे करत बसा. जोपर्यंत तुम्ही या पृथ्वी तलावर आहात तुम्ही काय राजकारण सोडणार नाही, परंतु ॲक्टिव्ह राजकारणातून तुम्ही बाजूला व्हा, असाच जणू संदेश या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांनी दिलाय. सगळ्या गोष्टी करून झाल्या हो. म्हणजे उद्धव ठाकरे सतत गद्दाराचा उच्चार करत होते, तो गद्दाराचा शब्दप्रयोग दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात गेल्यानंतर शरद पवारांनी उच्चारला. आता कोणाची तोंडी शोभतो
ज्यांचं आयुष्यात गद्दारीत गेलं, जे प्रारंभापासून कुठल्याच विषयावरती निष्ठेने राहिले नाहीत, ते इतरांना गद्दार म्हणायला लागले. आता लोकांना कळायला लागलंय, लोक भावनिक होत नाहीत. लोक स्पष्टपणे या विषयावरती जिथं बोलता येत नाही तिथं मतपेटीतून ते व्यक्त होतात. म्हणजे इतके वर्ष दिलीप वळसे पाटील तुमच्याकडे होते तेव्हा चांगले, आता तुमच्याकडून बाजूला झाले की वाईट. तीच बाब कोणाची, छगन भुजबळांची, सगळ्यांना तुम्ही शिव्या देऊन झाल्यात, पण मतदार ऐकायला तयार नाहीत. 10 तरी आले, पवारांची लाज राखली गेली. आत्ता निवडणुकीत मतदारांनी शरद पवारांना सांगितलं की ते यापुढे तुम्ही राजकारणात नको, आता बस झालं. हे त्यांना तोंडी सांगून जमत नव्हतं, त्यामुळे लेखीच सांगितले लोकांनी मतपेटीद्वारे की तुम्ही रिटायर व्हा. किती प्रकारच्या खेळी केल्यावर, किती वाईट वागावं, किती खोटं बोलावं, जातीमध्ये किती भांडणं लावावीत. म्हणजे बटेंगे तो कटेंगे ह्या विषयावरती पुण्यात एका जातीची मतं भाजपला पडतात, मग त्याला आम्ही काय म्हणायचं असा प्रश्न हे विचारवंत शरद पवार विचारतायत. या वयात ह्यांना कशी लाज वाटत नसेल? आपण काय बोलतोय, त्या वाक्याचा अर्थ काय होतोय? एखाद्या जातीवरती तुम्ही या पद्धतीचं विकारी बोलता, लोकांना गृहीत धरता, लोकांना काही कळत नाही असं वाटतं. ज्या शरद पवारांनी काही ना काही त्यांची जी प्रतिमा होती ना, आता म्हातारपणी त्यांची प्रतिमा शून्य झालेली आहे. हा माणूस म्हणजे विकृत, हा माणूस प्रखर जातीयवादी, जिथं कुठे हा माणूस आगलाव्या, हा माणूस भांडण लावणारा. म्हणजे उभ्या पिकातून हा जरी एखादा व्यक्ती जर म्हणजे शरद पवार जर गेले तर दोन्ही बाजूला आपोआप पेट घेईल असा या माणसाची प्रतिमा. आणि त्यामुळेच मतदारांनी त्यांना जागा दाखवलेली आहे आणि त्यांना निरोप दिलेला आहे, राजकारणातून आपण निवृत्ती घ्या. पण दिसतंय असं की कसं आहे, समजने वालों को इशारा काफी आहे असं म्हणतात, पण समजने वालों को शेवटपर्यंत चावी देत नाहीत. तिजोरीची चावी, घरच्या सगळ्या कारभाराची चावी शेवटपर्यंत दिली जात नाहीत. असे जे व्यक्ती आहेत त्याचे शिरोमणी म्हणजे शरद पवार आहेत. आणि त्यामुळेच काही जरी झालं म्हणजे एका अर्थाने चक्क धक्के देऊन बाहेर काढणार की नाही. इतकं झाल्यानंतर त्यांनी तातडीने 2च दिवसात स्वतः पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे. काय त्यांना सुप्रिया सुळे, जयंत पाटील सुपूर्त करा आणि निवांत. म्हणजे आपल्याकडे सांगितलं असं ना, एका ठराविक वयानंतर वानप्रस्थाश्रम घ्या. तुम्ही अनेक चांगल्या गोष्टी करता येतात. राजकारणात देखील नानाजी देशमुखांसारखी माणसं आहेत ना अशी, जी समाजासमोर काही आदर्श ठेवला आहे त्याने, असा आदर्श घ्यायचा समजा शरद पवारांनी ठरवलं तर करता येऊ शकतं. पण असा विचार केला तर ते शरद पवारांचं डोकं कसं. त्यामुळे शरद पवार असं काही करणार नाहीत. यातून ते अर्थबोध घेऊन काहीतरी वेगळी दिशा, वेगळा निर्णय ते करतील अशी अपेक्षा आपण करूया. पण मला नाही वाटत की त्या पद्धतीचा ते निर्णय करतील.